जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जागर नारी शक्तीचा नारा देत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। गावामध्ये प्रभात फेरी काढून गावातील किशोरवयीन मुली आणि सर्व महिला सहभागी होऊन नारी शक्तीचा जय जयकार केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांता गारे यांनी केले तर प्रास्ताविक भारत पवार यांनी केले। अध्यक्षस्थानी रमेश पवार हे होते। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष चौधरी व पळसण ग्रामपंचायत सरपंच रंजना चौधरी होत्या। प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वदेश फाउंडेशनचे वरिष्ठ समन्वयक दीपक मोरे हे होते। या कार्यक्रमांमध्ये पुरुष प्रधान व्यवस्था आणि त्यामध्ये स्त्रीला दिलेली दुय्यम वागणूक यावरती मार्गदर्शन केले आणि ही दुय्यम वागणुकीची सुरुवात प्रत्येक घरातून होते। त्याच ठिकाणी जर आपण जागरूक झालो तर स्त्रीला दिली जाणारी दुय्यम वागणूक घरातच कमी होण्यास मदत होईल। जगामध्ये असे एकही क्षेत्र नाही की ज्यामध्ये महिलांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं नाही। त्यामुळे महिलांनी स्वतःला कमी लेखू नये। महिलांनीच महिलांना मानसन्मान दिला पाहिजे। याच गोष्टीची जाणीव करून देत श्री दत्तगुरू गाव विकास समिती यांच्याकडून गावामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा देणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या सन्मानित केलेल्या महिलांचे जीवन प्रवास इतर महिलांना प्रेरणादायी ठरेल। महिला स्वतःच्या पायावर उभे राहिल्या पाहिजे, ती उद्योगी बनली पाहिजे, ती सक्षम झाली पाहिजे। यासाठी स्वदेशाच्या वतीने वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून महिलांचे लहानपणापासूनचे अपूर्ण राहिलेले स्वप्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे कुठेही व्यक्त न होणाऱ्या महिला खेळाच्या माध्यमातून व्यक्त झाल्या आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार महिलांनी आज जागतिक दिनाच्या निमित्ताने दिला। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र पळसण या विभागाकडून गावामध्ये हिमोग्लोबिन, रक्तदाब आदी तपासण्या करून गरजूंना लगेच औषध उपचार देण्यात आले। या कार्यक्रमाचे नियोजन स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिलांनी आणि गाव विकास समितीने केले होते। या कार्यक्रमाला उपस्थित उपसरपंच लक्ष्मी चौधरी, गाव विकास समिती अध्यक्ष सर्व सदस्य होते। तसेच स्वदेश फाउंडेशन कडून वरिष्ठ समन्वयक नितीन डोंगरदिवे, आरोग्य विभागाकडून डॉक्टर विशाल माळी आदी उपस्थित होते। भन्साळी ट्रस्टचे पदाधिकारी यांनीही या कार्यक्रमाला भेट दिली होती। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।